पंतप्रधान मोदींनी देशवासियांसाठी विविध आवाहनं केलेली आहेत। युद्धाचं संकट जे आहे ते सध्या भारतावरती उतरल्याचं पाहायला मिळतं। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। पेट्रोल डिझेल जपून वापरा, भारतावर अमेरिका, इस्रायल आणि इराण युद्धाचा परिणाम, इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन। देशहितासाठी 1 वर्ष सोनं खरेदी करू नका, परकीय चलन वाचवा, पंतप्रधान मोदींचं आवाहन। तर पुढील 1 वर्ष परदेश दौरा न करण्याचा मोदींचा सल्ला। भारतीयांनी तेल खाणं कमी करावं, तेल कमी खाणं ही देखील देशभक्ती असल्याचं मोदींचं वक्तव्य। इराण अमेरिका युद्ध तणावात पंतप्रधान मोदींचं जनतेला आवाहन। वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन कॉन्फरन्सेस, व्हर्च्युअल मीटिंगचा वापर करा, मेट्रोनं प्रवास करा, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर अधिक करा, पंतप्रधान मोदींचा जनतेला सल्ला। पेट्रोल डिझेल संदर्भात मोदींनी केलेलं आवाहन योग्यच, अधिकचा उपयोग केल्यास अडचण निर्माण होऊ शकते। मोदींच्या आवाहनानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं भाषण। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धानंतर 76 देशातील तेलाच्या किमतीत वाढ, अमेरिकेत देखील तेलाची किंमत 16% वाढली। आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर यांची माहिती। केंद्र सरकारच्या तिजोरीमध्ये 700 अब्ज डॉलर एवढा पैसा, 3 ते 4 वर्ष पुरेल एवढा देशात पैसा आहे। मोदींनी देशाला आवाहन केल्यानंतर आर्थिक घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळानकर यांची माहिती। देशात पेट्रोल डिझेलच्या किमती वाढण्याची शक्यता, अमेरिका इराणमधील युद्ध संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ। पाकिस्तानात पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ, पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 14.92 रुपयांनी वाढ झाली असून पेट्रोलचे दर 415 रुपये प्रति लिटर, तर डिझेलच्या दरामध्ये 15 रुपयांनी वाढ झाल्याने डिझेलची किंमत देखील 415 रुपये। तर महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांची SIT चौकशी आज पार पडलेली आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। अत्याचारी भोंदू खरात प्रकरणामध्ये रुपाली चाकणकर यांची 4 तास SIT कडून चौकशी। अशोक खरात सोबत केव्हापासून संबंध होते, शिवनिका संस्थानावर असताना खरात प्रकरणाची माहिती होती का, SITचे चाकणकरांना सवाल। SITच्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली, दिलेल्या उत्तरातून चौकशी अधिकाऱ्यांचं समाधान झालं असेल। SIT चौकशीनंतर रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया, तर पोलिसांना सर्व सहकार्य करणार, चाकणकर यांचं वक्तव्य। सुनील तटकरेंनी रुपाली चाकणकरांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला, तटकरे रुपाली चाकणकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते। दमानिया यांचा आरोप, तर चाकणकर महिला आयोगाच्या अध्यक्षा कशा झाल्या ते समोर आलं पाहिजे, दमानिया यांची मागणी। खरात प्रकरणी चाकणकर आरोपी असल्याचं आधीपासून सांगते। SIT कडून चाकणकरांचा संथ गतीनं तपास सुरू, रुपाली ठोंबरे पाटलांचा आरोप, तर काही सत्ताधारी लाभार्थी असल्यामुळे चौकशीला वेळ लागत असल्याचीही टीका। रुपाली चाकणकरांना सहआरोपी करा, दत्तात्रय खेमनर यांची मागणी। दत्तात्रय खेमनर यांनी खरातच्या कारनाम्याची बातमी 1 वर्षापूर्वी वृत्तपत्रात छापली होती, त्यावेळी चाकणकरांनी दबाव आणल्याचा खेमनर यांचा आरोप। रुपाली चाकणकरांच्या SIT चौकशीत सर्व माहिती समोर येईल, आणखी कुणी यात सहभागी आहे का, SIT चौकशी स्पष्ट होईल, खासदार बजरंग सोनावणेंची प्रतिक्रिया। खरातकडून माहिती घेऊन एन्काउंटर होणार, खरात प्रकरणामध्ये 4 मंत्र्यांचा समावेश, नाना पटोलेंचा आरोप, तर मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार, पटोलेंची प्रतिक्रिया। खरात प्रकरणात अनेक मोठे नेते अडकले आहेत, या प्रकरणाच्या तपासातून नाव बाजूला काढण्यासाठी मोठं रॅकेट काम करत असून पैसे घेऊन अनेकांना यातून बाहेर काढलं जातं, रोहित पवारांचा आरोप। वयात मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या। शाई फेकीच्या घटनेनंतर विकास लवांडेंनी शरद पवारांची भेट घेतली, हल्लेखोरांवर कारवाईसाठी पवारांचा पोलीस महासंचालकांसह पुणे पोलिसांना फोन, तर मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याची लवांडेंची माहिती। विकास लवांडे यांच्यावरील शाईफेक प्रकरणानंतर संग्राम भंडारेंसह सहकार्यांचा फोन बंद, संग्राम भंडारेंसह शाईफेक करणाऱ्यांचा शोध सुरू, पुणे पोलिसांच्या 2 टीमकडून शोध सुरू। संतांकडे वाकड्या नजरेनं बघणाऱ्यांच्या कार्यक्रमच होणार, नितेश राणेंचा हल्लाबोल, संग्राम भंडारेंच्या केसालाही धक्का लागू देणार नाही, नितेश राणेंकडून संग्राम भंडारेंची पाठराख। संग्राम भंडारे प्यादे आहेत, माझ्यावरील हल्ल्यामागे नितेश राणे सूत्रधार असावे, मुख्यमंत्री फडणवीस यांची दखल घेणार की पाठिंबा देणार, विकास लवांडेंचा सवाल। ओवेसी सुशिक्षित मुलामुलींमध्ये कट्टरता आणण्यासाठी प्रयत्न करतात, संजय शिरसाट यांचा ओवेसींवर निशाणा, तर
करता करिता कोण इम्तियाज जलील यांना अटक करणं किती गरजेचं हे देखील सीपी देखील जाणतात, शिरसाट यांचा गंभीर आरोप. महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र 2 नंबरला, उत्तर प्रदेश नंतर महिला अत्याचाराच्या घटना महाराष्ट्रात. नाना पटोलेंची टीका, तर महाराष्ट्रात सर्वात जास्त ड्रग्ज विक्री सुरू, पटोलेंचा आरोप. शिवसेनेत मुंबईची जबाबदारी पुन्हा श्रीकांत शिंदेंकडे. 16 मे पासून पुढील 2 महिने श्रीकांत शिंदेंकडे जबाबदारी असणार. दरम्यान मनपा निवडणुकांपूर्वी राहुल शेवाळेंकडे जबाबदारी होती. 16 मे पासून 15 जुलैपर्यंत श्रीकांत शिंदे 2 महिने महाराष्ट्र दौऱ्यावर. पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकांच्या या दौऱ्यात आढावा घेतला जाणार. शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून श्रीकांत शिंदे अहवाल घेणार. मनसे पदाधिकाऱ्यांकडून सदावर्तेंची गाडी फोडण्याचा इशारा. जालन्यामध्ये काल मनसे पदाधिकाऱ्यांनी सदावर्तेंच्या गाडीवर शाईफेक केली होती. राज ठाकरेंविरोधात बोललेलं सहन करणार नाही, मनसे पदाधिकाऱ्यांची भूमिका.